बोर्डामध्ये या प्रॅक्टिस सेटवर एकूण 2 वेळेस PYQ आलेला आहे. प्रॅक्टिस सेट खूप सोपा आणि तितकाच महत्त्वाचा आहे. फक्त 5च क्वेश्चन आहेत, सगळे आपल्याला आज समजून घ्यायचे आहेत. चला लेक्चरला आपण सुरुवात करू. प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट काय करायचंय? बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9, हाईट इज 5, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. काढायचं काय रे? फक्त ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. त्याच्याहून जास्त काही करायचंय का? नाही. ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोसाठी ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय असतो फॉर्म्युला? हाफ इंटू बेस इंटू हाईट. किती ट्रायंगल दिले? 2. ट्रायंगलचा बेस दिलाय का? हो. ट्रायंगलची हाईट दिले का? हो. बस डाटा कलेक्ट करा. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करा लेट शब्दनी. लेट का वापरायचं? कारण ट्रायंगल इथे दिलेलेच नाही. बरोबर आहे. या ठिकाणी ट्रायंगल आपल्याला दिलेले नाहीत म्हणून आपल्याला कन्सिडर करायचंय. चला लेट इन ट्रायंगल 1 आपण याला ट्रायंगल 1 चा सिंबल देऊ. ट्रायंगल 1 चा बेस मला कन्सिडर करावा लागेल. बेस B1 इज इक्वल टू आपण घेऊ 9. समजतंय? ट्रायंगल 1 साठी जर बेस 9 असेल तर त्या ट्रायंगल साठी हाईट काय असेल? हाईट H1 असेल 5. ओके. आता इन ट्रायंगल 2 आपण याला ट्रायंगल 2 च्या साइनने दाखवू. याच्यामध्ये आपल्याला बेस गिवन डाटानुसार B2 आपल्याला काय घ्यायचंय? 10 घ्यायचंय. बरोबर. गिवन डाटानुसार B2 काय घ्यायचंय? 10. आणि हाईट सांगा बरं काय घ्यायचंय? हाईट H2 घेणार आपण 6. आता काय करायचंय? ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल काढायचे ना. म्हणजे काय राहील? एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू काय करणार तुम्ही? हाफ इंटू पहिल्या ट्रायंगलचा बेस मी काय घेतला? B1. पहिल्या ट्रायंगलची हाईट मी काय घेतली? H1 इंटू हाफ B2 इंटू काय? H2. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट घेतला. हाफ काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. मग काय उरलं? फक्त B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. चला व्हॅल्यूज फटाफट पुट करून टाका. ट्रायंगल 1 मध्ये बेस दिलेला आहे 9. ट्रायंगल 1 ची हाईट आहे 5. त्याच्यानंतर ट्रायंगल 2 मध्ये बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. चला आता आपण काटाकाटी करणार. बरोबर आहे. या ठिकाणी 5 1 जा 5, 5 2 जा 10. बरोबर आहे. आणि 3 2 जा 6, 3 3 जा 9. म्हणजे न्यूमरेटर मध्ये 3 इंटू 1. बरोबर. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहील? 2 इंटू 2 आणि यांचा फायनल रिझल्ट 3 इंटू 1 3 आणि 2 इंटू 2 4. म्हणजे फायनल रिझल्ट काय राहील? एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू 3/4. समजलं? हा क्वेश्चन बोर्ड मध्ये 2 मार्कासाठी येतो. लक्षात ठेवा. क्वेश्चन बोर्ड मध्ये किती मार्कासाठी येतो? 2 मार्कासाठी. चला फटाफट लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 2 हा बोर्ड PYQ आहे. 2 मार्कासाठी बोर्डच्या परीक्षेमध्ये आला होता जुलै 2022 मध्ये. कधी आला होता? जुलै 2022 मध्ये. खूप सोपा क्वेश्चन आहे. आपण पहिल्यांदा आता गिव्हन डाटा लिहून घेऊ. गिव्हन डाटा मध्ये सोल्युशन पहा. सोल्युशन मध्ये सुरुवातीला पहिली स्टेप काय असेल? गिव्हन काय आहे? इन फिगर BC is perpendicular to AB and AD is perpendicular to AB. ओके. आणि सोबत BC ची व्हॅल्यू दिलेली आहे 4. तुम्हाला सेंटीमीटर मीटर दिलं नाही म्हणून तुम्हाला इथे काय घ्यावं लागेल? युनिट्स घ्यावं लागेल. म्हणजे हे राहील 4 युनिट्स आणि AD ची व्हॅल्यू सुद्धा राहील 8 युनिट्स. युनिट्स कधी घेणार? ज्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कोणतंही मीटर सेंटीमीटर असं युनिट दिले नसेल तेव्हा घेणार. ओके. आता थोडस फोकस करा. 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. म्हणजे त्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे ट्रायंगल ABC वर जेव्हा तुम्ही फोकस करणार त्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला त्या ट्रायंगलचा बेस आणि त्या ट्रायंगलची हाईट तुम्हाला काढायची आहे. चला बेस काय असेल? समजा मी ABC ट्रायंगल मध्ये मी AB बेस घेतला. काय बेस घेतला? AB बेस घेतला. तर BC काय राहील? त्याची हाईट. म्हणजे हा राहील माझा बेस आणि ही राहील माझी हाईट. जर समजा मी बेस AB घेतला तर हाईट ही BC राहील. म्हणजे मी बेस इथे लिहितो AB आणि सोबत हाईट मी काय लिहितो? BC. डन. क्लिअर झालं? आता ट्रायंगल ABD मध्ये
ए बी डी ट्रायंगलवर फोकस करा. इथं सुद्धा आपल्याला बेस आणि हाईट ठरवायचे. या ठिकाणी बेस काय असेल, बेस असेल समजा मी घेतला ए बी, बेस आपल्याला अगोदर ठरवायचंय बरोबर. आणि मग हाईट काय असेल, किती सोपं आहे, जर बेस ए बी असेल तर हाईट अपोजिट व्हर्टेक्स पासून परपेंडिक्युलर असतो, म्हणजे या ठिकाणी ए डी हाईट असणार. ठीक आहे. आता बेस ठरला, हाईट ठरली. आता आपल्याला काय करायचंय, यांच्यामध्ये रिलेशन पाहायचंय. बघा या ठिकाणी बेस ए बी, इथे सुद्धा बेस ए बी. ह्याचा अर्थ ही कोणती केस आहे, कॉमन बेस. कोणती केस आहे, कॉमन बेस. आता जर बेस कॉमन असेल तर रेशिओ ऑफ देअर एरियाज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स असणार. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी बरोबर काय असेल, हाफ हाफ तर कॅन्सल होईल, बेस बेस दोन्ही कॉमन आहेत त्याच्यामुळे ते कॅन्सल होतील आणि उरणार काय, फक्त हाईट. पहिल्या ट्रायंगलची हाईट बीसी आणि ए बी डी ट्रायंगलची हाईट एडी. गिव्हन डाटामध्ये चेक करा, बीसी आणि एडी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. म्हणजे बीसी ची व्हॅल्यू किती 4, एडी ची व्हॅल्यू किती 8. काटाकाटी करा, 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळालं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी ह्या दोघांचा रेशो मिळाला 1:2. आता या ठिकाणी शेवटी स्टेटमेंट, स्टेटमेंट काय लिहिणार, स्टेटमेंट लिहिणार देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी ह्या दोघांचा रेशो काय असतो 1:2. हे तुमचं फायनल आन्सर. ओके, प्लीज राईट ऑन. किती सोपा क्वेश्चन आहे, 10वी खूप सोपी आहे. एक्झाम्पल 3 हा ट्रिकी एक्झाम्पल आहे बरं का. तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये सेम ट्रायंगलचे दोन वेगळे वेगळे बेस कन्सिडर करायचे. या ठिकाणी मी तुम्हाला समजवण्यासाठी सुरुवातीला काय केलेलं आहे, ही फिगर फक्त तुमचा अगोदर स्किल डेव्हलपमेंट करून घ्या, मग आपण ऍक्च्युअल कसे लिहायचे ते पुढच्या स्लाइड मध्ये पाहू. या ठिकाणी पहा, जेव्हा ट्रायंगल पी क्यू आर मध्ये पहा, इन ट्रायंगल पी क्यू आर पहिल्यांदा तुम्हाला पकडायचा आहे बेस आर क्यू. बेस काय कन्सिडर केला, आर क्यू. आता जेव्हा आर क्यू बेस असेल त्यावेळेस हाईट काय असेल, बघ हाईट असेल अपोजिट व्हर्टेक्स पासून परपेंडिक्युलर बरोबर. म्हणजे या ठिकाणी हाईट असेल पी एस. क्लिअर. ओके. आता त्याच ट्रायंगल मध्ये म्हणजेच ट्रायंगल पी क्यू आर मध्येच तुम्हाला बेस कन्सिडर करायचा आहे पी आर. काय कन्सिडर करायचं, बेस पी आर. आता ज्यावेळेस पी आर बेस असेल त्यावेळेस हाईट काय असेल, बघ हे पी आर बेस आहे पहा, इमॅजिन करा, व्यवस्थित समजून घ्या. तर अपोजिट व्हर्टेक्स पासून परपेंडिक्युलर म्हणजे क्यू टी ही तुमची हाईट असेल. क्यू टी काय असेल, तुमची हाईट असेल. लक्षात आलं. या ट्रायंगल मध्ये तुम्हाला हे लॉजिक वापरायचं आहे. आता कसं लिहायचं ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहू, पण हा तुम्हाला स्किल समजला पाहिजे, हे तुम्हाला पॉइंट लक्षात आला पाहिजे, ते खूप गरजेचं आहे. ओके, चला आता याला व्यवस्थितपणे लिहून घेऊ. गिव्हन डाटा काय आहे, इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट PS is perpendicular to segment RQ. ओके, पहिली स्टेप लिहून घेतली ही. आता त्याच्यानंतर QT कोणाला परपेंडिक्युलर आहे, PR ला परपेंडिक्युलर आहे. सेगमेंट QT हा परपेंडिक्युलर आहे सेगमेंट PR ला बरोबर. इफ आता गिव्हन मध्ये काय आहे, RQ इज इक्वल टू 6 युनिट्स, त्याच्यानंतर PS इज इक्वल टू 6 युनिट्स बरोबर. चला सांगा, आणि पी आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 12 युनिट्स. इतकं तुमचं सगळं गिव्हन आहे. डन. गिव्हन लिहून घेतलं. तुम्हाला कुणाला काढायचंय, तुम्हाला क्यूटी ला काढायचंय. यू हॅव टू फाइंड क्यूटी. आता थोडस लक्ष द्या, मी तुम्हाला जे मागच्या स्लाइड मध्ये शिकवलं होतं ते आपल्याला इथे ऍक्च्युअल वापरायचंय. काय करावं लागेल बघा, आता इन ट्रायंगल पी क्यू आर बरोबर. असं का करावं लागतं तुम्हाला तेही सांगतो. आर क्यू ची व्हॅल्यू 6, पीएस ची व्हॅल्यू 6 आणि टोटल पी आर ची व्हॅल्यू आहे 12. टोटल पी आर ची व्हॅल्यू किती आहे 12. तुम्हाला क्यूटी फाइंड आउट करायचंय. क्यूटी ही या केससाठी असणारी हाईट आहे बरोबर. मग कसं काढायचं, इन ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आर मध्ये व्हेन
RQ is base. Okay, then PS is height. आणखी एकदा समजावून सांगतो बघा, जेव्हा RQ बेस असेल त्यावेळेस अपोजिट व्हर्टेक्स P पासून जे परपेंडिक्युलर येईल ती तुमची हाईट असेल. सोपं आहे ना. म्हणजे या ठिकाणी PS काय घेतली, PS हाईट घेतली. ओके, हाईट कशी, अपोजिट व्हर्टेक्स पासून टाकलेला परपेंडिक्युलर. म्हणजे या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय असेल, हाफ इंटू बेस आहे RQ, बेस काय आहे RQ, इंटू हाईट काय आहे PS, म्हणजे हाफ इंटू RQ, RQ ची व्हॅल्यू आहे 6, PS ची व्हॅल्यू सुद्धा आहे 6, 2 3 जा 6, म्हणजे 3 इंटू 6 इज इक्वल टू 18. बरोबर आहे, स्क्वेअर युनिट. हे काय झालं, हे झालं तुमच्या ट्रायंगलच्या एरिया. कोणता ट्रायंगल आहे, ट्रायंगल PQR चा एरिया. आता पुढची स्टेप पहा, इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR. आता आपल्याला ट्रायंगलचा एरिया माहिती आहे, आपल्याला ते वापरायचं आहे. ट्रायंगल PQR इफ PR इज बेस, बघा PR हे तुमचा PR काय पकडला आपण, बेस पकडला. इफ PR इज बेस, देन जर PR आपण बेस घेतला, अपोजिट व्हर्टेक्स पासून जो परपेंडिक्युलर टाकणार तो असणार QT. QT PR च्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे, PR चा अपोजिट व्हर्टेक्स Q आहे. देन QT इज हाईट. QT काय आहे, हाईट आहे. आता एरिया कोणाचा, ट्रायंगल PQR चा. ट्रायंगल PQR चा एरिया काय असेल, हाफ इंटू या केसमध्ये बेस आहे PR आणि हाईट काय आहे QT. बघा ट्रायंगलचा एरिया आपण आत्ताच काढला इक्वेशन 1 मध्ये, 18 आला होता. सेम ट्रायंगल आहे इथं सुद्धा, ट्रायंगल PQR आहे. या ठिकाणी एरिया ट्रायंगल PQR, इथं सुद्धा एरिया ऑफ ट्रायंगल PQR, ट्रायंगल तर सेम आहे, म्हणजे एरिया किती राहील 18. हाफला हाफ ऍज इट इज, हाफ चेंज होणार नाही. PR ची व्हॅल्यू किती दिली आहे, गिवन डाटानुसार PR ची व्हॅल्यू आहे 12, आणि तुम्हाला जे फाइंड आउट करायचंय तेच उरलं. आता कोण उरलं, QT आहे ना. मग या ठिकाणी QT बरोबर काय असेल, 18 डिव्हिजन मध्ये असणार 2 ट्रान्सफर करा, ते मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, आणि 12 डिव्हिजन मध्ये 2 1 जा 2, 2 6 जा 12, म्हणजे 18/6 म्हणजे किती आलं 3. ह्याचाच अर्थ लेंथ ऑफ QT इज 3 युनिट्स. QT ची लेंथ किती आहे, 3 युनिट्स आहे. आरामात समजून घ्या. जिथं डाऊट आहे तिथं डाऊट मला कमेंट करा, प्रत्येक डाऊट आपण तुमचा सॉल्व्ह करू. ओके, बोर्ड मध्ये हा प्रश्न 2 मार्काला विचारला जातो. जनरली बोर्ड मध्ये हा प्रश्न किती मार्काला विचारला जातो, 2 मार्काला विचारला जातो. ओके, सोपं आहे ना, राईट डाऊन. क्वेश्चन 4 अत्यंत सोपा आहे. तुम्हाला या क्वेश्चन मध्ये फक्त 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. एवढंच चेक करायचंय, बेस कॉमन आहे का, हाईट कॉमन आहे का, दोन्ही कॉमन आहेत. इतकं तुम्हाला समजलं की हे क्वेश्चन सोडवता येईल. चला आता याचं आपण सोल्युशन पाहू. सोल्युशन खूप सोपं आहे. तुम्हाला गिवन पहिल्यांदा लिहून घ्यायचं. गिवन काय असेल, इन गिवन फिगर, इन गिवन फिगर, इन गिवन फिगर AP इज परपेंडिक्युलर टू BC आणि AD इज पॅरलल टू BC. एवढंच तुमचं गिवन आहे. आता केअरफुली पहा, या ठिकाणी 2 ट्रायंगलच्या एरियाचा काय करायचंय, रेशो करायचंय. अगोदर 2 ट्रायंगलचे एरियाज कोणकोणते असतात समजून घेऊ आपण. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC तुम्हाला काढायचंय. त्याच्यासाठी काय लागेल, त्याच्यासाठी बेस लागेल आणि हाईट लागेल. बरोबर, सोडून द्या. आता आपण ट्रायंगल ABC वर पहिल्यांदा फोकस करू. इन ट्रायंगल ABC, ABC म्हणजे तुमचा हा ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल. या ट्रायंगल मध्ये जर समजा इफ बेस जर आपण BC घेतला, बेस काय घेतला आपण BC. ओके, तर सांगा मला हाईट काय असेल. हाईट असेल अपोजिट व्हर्टेक्स BC चा अपोजिट व्हर्टेक्स A पासून टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे AP. लक्षात घ्या बरं का.
आता जर आपण इन ट्रायंगल दुसरा ट्रायंगल घेऊ बीसीडी, विचार करा बीसीडी म्हणजे हा ट्रायंगल आहे, हा बीसीडी ट्रायंगल, हा ट्रायंगल समजतंय, बीसीडी ट्रायंगल लक्षात येतोय. या ट्रायंगल मध्ये जर समजा आपण बेस घेतला बीसी, ओके, इफ बेस इज बीसी, आता हाईट काय असेल मला सांगा बरं या केसमध्ये. या केसमध्ये हाईट असेल अपोजिट व्हर्टेक्स पासून टाकलेला परपेंडिक्युलर, समजा आपण हा पॉइंट एक्स घेऊ, म्हणजे हाईट असेल तुमची dx, करेक्ट. बीसीचा अपोजिट व्हर्टेक्स डी होता, डी पासून परपेंडिक्युलर टाकला. आता थोडस जर तुम्ही विचार केला तुमच्या लक्षात येईल बीसी आणि बीसी कसं आहे, कॉमन आहे, ओके, म्हणजे ही केस कॉमन बेसची तर आहे. आता तुम्हाला एवढा विचार करायचा आहे की हाईट एपी आणि डीएक्स हे इक्वल आहेत का, काय वाटते तुम्हाला, हाईट एपी आणि डीएक्स इक्वल असतील का? हो, ते इक्वल असतील का, कारण ट्रायंगल्स हे दोन पॅरलल लाईन्स मध्ये फॉर्म झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी काय राहील, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी बरोबर, तुम्हाला फक्त एकच लिहायचंय. आता सगळ्यांना विचार पडला असेल की असं काय, ह्याचं उत्तर याच्या रिजन मध्ये आहे. रिजन काय असेल, ट्रायंगल्स हॅव्हिंग काय रे, कॉमन बेस. कॉमन बेस कोणता आहे, कॉमन बेस आहे बीसी, बरोबर. हे झालं एक रिझन. हाफ हाफ तर अगोदरच कॅन्सल होत होतं. आता बघा दुसऱ्या याच्यामध्ये ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स, आता बोथ ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट. आता हे भरपूर जर मुलांच्या लक्षात येत नाही, का बरं इक्वल हाईट आहे सांगा बरं. ही हाईट इक्वल काय आहे, कारण दोन ट्रायंगल पॅरलल लाईन मध्ये फॉर्म झालेत आणि पॅरलल लाईन मधले डिस्टन्स कधी चेंज होत नसतं, बिकॉज याचं रिझन राहील ट्रायंगल्स फॉर्म बिटवीन पॅरलल लाईन्स. बस तुम्हाला हेच समजणं गरजेचं आहे. बघा दोन पॅरलल लाईन्स आहेत, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेमच असेल ना, डिस्टन्स चेंज होईल का, नाही. म्हणजे याचं उत्तर डायरेक्ट काय लिहायचंय, 1. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी असेल, ओके. याचाच अर्थ दोन ट्रायंगलच्या एरिया इक्वल आहेत. देअरफॉर बोथ ट्रायंगल्स have इक्वल एरिया. दोन्ही ट्रायंगलचा एरिया कसा आहे, इक्वल आहे. समजते. बोर्डाला तुम्हाला या दोन स्टेप समजावं हे अपेक्षित आहे. तुम्ही हा प्रश्न पाठ करावा हे अपेक्षित नाही. ओके, लक्षात येतंय, प्लीज राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 5 खूपच सोपा आहे. क्वेश्चन 5 मध्ये 4 सब क्वेश्चन दिलेले आहेत. कोणते दोन क्वेश्चनचा एक सेट करा, 2 मार्काचा एक क्वेश्चन बोर्ड मध्ये तयार होऊन जाईल. ओके, ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे इमॅजिन पण करू, समजून पण घेऊ. ओके, चला या ठिकाणी पहिला क्वेश्चन काय, ट्रायंगल पीक्यूबी आणि ट्रायंगल पीबीसी यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे, बरं का. मग काय राहील, ट्रायंगल पीक्यूबी मध्ये हा पीक्यूबी ट्रायंगल इथं आपण इमॅजिन केलेला आहे, बरोबर. हा जो शेडेड कलर दिसतोय तो काय आहे, ट्रायंगल पीबीक्यूचा आहे, पीक्यूबी. आणि ट्रायंगल कोणता जो दुसरा दिलेला आहे, पीबीसी म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल. ओके, हा पूर्ण ट्रायंगल जो आपण इथे इमॅजिन केलेला आहे, शेडेड कलर. या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, फक्त हाफ इंटू पीक्यूबीचा बेस पहा. पीक्यूबीचा बेस जर मी बीक्यू कन्सिडर केला तर हाईट काय असेल, बीक्यूच्या अपोजिट व्हर्टेक्स पी पासून टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे पीक्यू हाईट असेल, बरोबर. त्याच्यानंतर पीबीसी मध्ये जर समजा मी बेस बीसी कन्सिडर केला तर हाईट काय असेल, हाईट पीक्यू असेल, म्हणजे हाईट पीक्यू. याचा अर्थ हाफ आणि हाफ काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. केअरफुली प्रत्येक स्टेप व्यवस्थित लिहा. बीक्यू इंटू पीक्यू अपॉन बीसी इंटू पीक्यू. मग पीक्यू पीक्यू काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आन्सर आलं बीक्यू बाय बीसी. ह्याचा अर्थ बोर्डाला तुम्ही याच्यामधून काय शिकावं हे अपेक्षित आहे, बोर्डाला तुम्ही याच्यामधून कॉमन हाईटची कन्सेप्ट,
कॉमन हाईटची कन्सेप्ट शिकावा असं अपेक्षित आहे. लक्षात येते, कॉमन हाईटची कन्सेप्ट तुम्हाला इथं समजली पाहिजे. जर तुम्ही डायरेक्ट हे आन्सर लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी इज इक्वल टू, हे जर आन्सर लिहिलं तरी चालतं बरं का. फक्त तुम्हाला इथे काय लावावं लागेल, ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन हाईट हे शब्द वापरायचा. ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन हाईट. ओके, डन. जर तुम्ही डायरेक्ट हे आन्सर लिहिला तर सुरुवातीपासून लिहिल्यावर हे लिहिण्याची आवश्यकता नाही. लक्षात आलं. याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. कोणत्या क्वेश्चनचं उत्तर बोर्डामध्ये कसं लिहायचंय हे आपण व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला पीबीसी आणि एबीसी वर फोकस करायचे. पहा, पीबीसी म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल. पीबीसी या ट्रायंगल इथे घेतलेला आहे पीबीसी. जर ट्रायंगल पीबीसी मध्ये बेस बीसी घेतला तर हाईट काय असेल, तर हाईट असेल पीक्यू. हाईट काय असेल, ही पीक्यू हाईट आहे तुमची पूर्ण. लक्षात येते, हाईट असेल पीक्यू. आणि जर समजा एबीसी ट्रायंगल मध्ये बेस बीसी घेतला तर हाईट असेल एडी. ह्याचा अर्थ काय मला सांगा बरं. पहिल्या ट्रायंगल मध्ये बेस बीसीच आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस बीसी आहे. कॉमन बेसची कन्सेप्ट आहे. म्हणजे या ठिकाणी हाफ तर अगोदरच कॅन्सल होत होतं. उरलं काय, बीसी बीसी पण कॅन्सल होऊन चालले. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला आन्सर लिहायचंय पीक्यू अपॉन एडी आणि ते लिहायचंय बोथ ट्रायंगल्स हॅव्हिंग काय, कॉमन बेस का कॉमन हाईट, कॉमन, बोला कॉमन हाईट बेस. हे तुम्हाला समजावं हे बोर्डाला अपेक्षित आहे. प्लीज राईट डाऊन. आता या क्वेश्चन मध्ये पहा, इथं ट्रायंगल एबीसी आणि एडीसी वर फोकस करायचंय. ट्रायंगल एबीसीचा बेस जर मी बीसी कन्सिडर केला, हाईट काय असेल, एडी हाईट असेल. ठीक आहे, बेस बघा, बेस बीसी हाईट काय आहे, एडी. आता विचार करा, एडीसी ट्रायंगल मध्ये बेस काय आहे, बेस इज इक्वल टू डीसी आहे. हाईट काय आहे, हाईट आहे एडी. बघा, पहिल्या ट्रायंगल मध्ये सुद्धा हाईट एडी, या ट्रायंगल मध्ये सुद्धा हाईट एडी. याचा अर्थ हे कॉमन हाईट वाली कन्सेप्ट आहे. म्हणजे रेशिओ ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. कारण हाफ तर अगोदरच कॅन्सल होऊन जाईल. या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट लिहायचंय बीसी अपॉन डीसी, कारण एडी एडीच्या अगोदर कॅन्सल होईल. आणि रिजन काय लिहायचंय, बोथ ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन हाईट. ओके, कन्सेप्ट लक्षात आली. खूप सोपी आहे 10वी, फक्त थोडं सिस्टमॅटिक अभ्यास करा. लास्ट क्वेश्चन मध्ये एडीसी आणि पीक्यूसी हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत. एडीसी ट्रायंगल बघा, एडीसी ट्रायंगल मध्ये जर समजा मी बेस बीसी घेतला तर हाईट काय राहील, हाईट राहील एडी. ठीक आहे. आता पीक्यूसी मध्ये जर मी बेस क्यूसी घेतला तर हाईट काय असेल, तर हाईट असेल पीक्यू. काही कॉमन दिसते का, नाही. बेस कॉमन नाही, हाईट कॉमन नाही. म्हणजे या ठिकाणी सरळ काय लिहिणार तुम्ही, या ठिकाणी लिहिणार एडीसी ट्रायंगलचा बेस डीसी इंटू एडी अपॉन क्यूसी इंटू पीक्यू. ओके, नथिंग इज इन कॉमन. तुम्हाला हे कळणं बोर्डाला अपेक्षित आहे. ठीक आहे, पूर्ण प्रॅक्टिस आपली संपली. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपण बीपीटी थेरम चालू करू.